नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनसेवक तसेच वनरक्षक पदं आणि वनसेवकचे पदं जर बघितली तर वनसेवकाची पदं जी आहे ती 12,991 एवढी पदं नवीन पदं निर्मिती करण्यात येणार आहे. तर ही खूप मोठी भरती होणार आहे. तर ही पदं कोणकोणत्या विभागात कशी कशी विभागली आहेत याची सगळ्यांची माहिती सांगणार आहे मी तुम्हाला. कोणती सॅलरी असते सगळं एकदम डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला काय करा की सबस्क्राईब करा. पहिलं तर वनमंत्री जे पदभरती संदर्भात म्हणलेले आहेत ते तुम्हाला काय करेल की मी दाखवेल. भरती झाली. म्हैसकर साहेब, आपल्याला आता एकूण लेखाजोखा घ्यायला लागेल. कुठल्या एकूण असलेल्या डिव्हिजनमध्ये, रेंजमध्ये कुठे कुठे अधिकारी रिटायर्ड झाले, वन कर्मचारी झाले असतील, वनपाल झाले असतील, वन क्षेत्रपाल झाले असतील, या सर्व जागांच्या ठिकाणी नवीन लोकांची भरती निश्चितपणे करण्याची आणि ह्या 2-4 महिन्यामध्ये तो संपूर्ण इष्टांक पूर्ण करावा. बघा इथं तुम्हाला सांगत आहे की वनमंत्री असे सांगत आहेत की ही जी पदभरती होणार आहे त्या 2 ते 4 महिन्यात होती. तर पदभरती जर बघितलं 4 महिन्यापर्यंत जर पाहिलं तुम्ही तर यांचा असं म्हणण्याचा उद्दिष्ट असा आहे की पहिल्या पावसाळ्याच्या पहिले ही पदभरतीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली पाहिजे. आता जर बघितलं तर हा मार्च महिना सुरू आहे. मार्च पकडा, एप्रिल, आता एप्रिल मे या 2 महिन्यामध्येच काय होईल की जाहिरात जी आहे ती पडेल एप्रिल मे मध्ये. आणि त्याच्यानंतर बघा जुलै, नॉर्मली जर पावसाळा बघितला आपला तुम्ही जर पाहिला असेल, स्टार्टिंगला थोडासा पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर ना पाऊस विश्रांती घेतो. तर तिथं पर्यंत जर बघितलं तर ऑगस्टपर्यंत एवढा पावसाचं वातावरण नसतं. नॉर्मली बघाल तर गणपतीच्या पहिले जवळपास बघाल जशी पोलीस भरती झाली होती प्रक्रिया तसं. तर त्याच्यात थोडंसं पहिलं काय होईल की हे प्रक्रिया होऊन जातील. तर माझ्या माहितीनुसार जूनमध्ये वगैरे या प्रक्रिया, आणि जुलैच्या वगैरे या महिन्यामध्ये या प्रक्रिया पूर्ण संपून हे काय करतील की घेतील. आता याची तुम्हाला माहिती देईन की हे पदभरती कोणकोणत्या वनसेवकाची पूर्ण माहिती देईन मी तुम्हाला. बघा आता ही सध्या कार्यरत असलेली पद टोटल जर बघितलं तर 12,999 हे कशी 91 ही पदं कशी होतात ते सांगेल मी तुम्हाला. तर याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, हां, तर ही आहेत 4,545 पदं. ही पदं सध्या कार्यरत आहेत. ओके, कार्यरत आहेत. आणि अधिक जी लागणार आहे ते आहेत 8,446 एवढी पदं. टोटल लागणार आहे यांना पदांची आवश्यकता आहे 12,991 पदं ही लागणार आहेत. वेतन श्रेणी असणार आहे बघा, S1 असणार आहे म्हणजे 15,600 बेसिक असणार आहे. 15,000 ते 47,600 हे फक्त बेसिक असतं. याच्यामध्ये सगळं वाटून जवळपास 28,900 याच्यापेक्षा जास्त पडतं हे. एवढं तुम्हाला काय होतं की पगार पडतो याचा. आता ही पदं कोणकोणती आहेत ते बघूयात. ते बघा, नागपूर वनवृत्तामध्ये जर बघितलं तुम्ही, नागपूरमध्ये आता हे नागपूर वनवृत्ताचं आहे. तर टोटल सध्या कार्यरत आहेत 726 आणि आवश्यकता आहेत 1126 एवढी पदांची कार्यरतता आवश्यकता आहे. चंद्रपूरसाठी बघितलं तर 198 पदं सध्या कार्यरत आहेत आणि 647 पदं अजून लागणार आहेत त्यांना आवश्यकता आहे. त्याच्यानंतर गडचिरोलीसाठी 277 पदं आहेत आणि 1146 पदं अजून यांना आवश्यकता असणार आहे. त्याच्यानंतर अमरावतीसाठी 411 पदं आहेत आणि 777 पदं ही अजून लागणार आहेत त्यांना आवश्यकता आहे. त्याच्यानंतर यवतमाळसाठी 210 पदं कार्यरत आहेत आणि 455 एवढी पदं आवश्यकता असणार आहे. त्याच्यानंतर ना पुढे जाऊयात. हे आहे छत्रपती संभाजीनगर वनवृत्त. याच्यामध्ये 754 पदं ही कार्यरत आहेत आणि 781 एवढी पदांची कार्यरत आवश्यकता आहे. त्याच्यानंतर पुढे गेलो तर आहे धुळ्यासाठी 411 पदं ही कार्यरत आहेत आणि 520 पदं ही अ, रिक्त असणार आहेत. त्याच्यानंतर नाशिकसाठी 405 पदं ही कार्यरत आहेत आणि 481 पदं ही रिक्त असणार आहेत. त्याच्यानंतर आहे ठाण्यासाठी खूप जास्त आहे. 393 पदं ही कार्यरत आहेत आणि 1175 पदं ही रिक्त असणार आहेत. पुण्यासाठी 304 पदं ही कार्यरत आहेत. 705 पदं, 507 पदं ही आवश्यकता असणार आहे. त्याच्यानंतर हा कोल्हापूरसाठी आहे 455 पदं ही कार्यरत आहेत आणि 831 पदं ही अजून लागणार आहेत. त्याच्यानुसार बघितलं तर एकूण महाराष्ट्रात 4,500 45 एवढी पदं कार्यरत आहेत आणि अजून आवश्यकता असणारी पदं आहेत 8,446 पदं. अशी 12,991 पदांची ही जाहिरात असणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.